नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी पल्लवी. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूरची भाजी आणि ती कशी बनवणार आहोत चला तर बघूयात. आपण कुकरमध्ये अख्खा मसूर घ्यायचे आहे आणि त्याच्यात थोडंसं मीठ आणि पाणी टाकून ते चांगले शिजून घ्यायचे आहे. तुम्ही बघितलंच असेल, मी अख्खा मसूर चांगलं मऊ असं शिजून घ्यायचं, ते लवकर शिजत नाही. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल आणि मीठ टाकायचं आहे म्हणजे ते एकदम मऊ शिजतात. आणि साईडला मी कांदा टोमॅटो हे चिरून घेतलेलं आहे, बारीक चिरून घ्यायचं आहे. आणि कढईमध्ये मी आता तेल टाकलेलं आहे साईडलाच, तुम्ही बघू शकताय. आणि आपलं तेल गरम झाल्यावरती त्याच्यात मोहरी टाकायची, जिरं टाकायचं. तुम्हाला जर जिरं आवडत असेल तर जिरं पण टाका. आणि जिरे टाकल्यावरती तुम्ही बघू शकता मी जिरे टाकलेले आहे. आणि चांगली मोहरी अशी तडतडली पाहिजे, म्हणजे मोहरी चांगली तडतडली की चांगली खमंग लागते आणि भाजीला पण टेस्ट चांगली उतरते. आणि मी इथे एक लसूण घेतलेला आहे. लसूण असा सोलून असा बारीक करून घेतलेला आहे. तुम्हाला आलं आवडत असेल तर आलं पण घालू शकता. आम्हाला आलं आवडत नाही म्हणून मी आलं स्किप केलं आहे. आलं लसणाची पेस्ट पण घालू शकता, मी फक्त लसणाची पेस्ट घातलेली आहे. आणि थोडासा जाडसरच लसूण ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर ते कढीपत्ता ते परतल्यावरती त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. आणि कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावरती त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. मी आता टोमॅटो घालत आहे. आणि टोमॅटो चांगलं मऊ होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यावरती एक रेसिपी टिप्स आहे ही एक टिप्स आहे की टोमॅटोमध्ये जर मीठ घातलं तर एकदम लगेच मऊ होतं ते आणि लवकरच शिजतं ते. त्याच्यासाठी मी आता त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे, म्हणजे भाजी एकजीव पण होते आणि खायला पण टेस्टी लागते. आणि टोमॅटो कधी कधी कच्चं राहतं, त्यामुळे ते जर चांगलं वाफळून वगैरे घेतलं ना तर आणखीनच टेस्ट चांगली लागते. तुम्ही बघू शकता किती छान अशी टोमॅटो मऊ झालेला आहे. आणि चांगलं मॅश करून घ्यायचं आहे ते, म्हणजे एकजीव होतं. आणि आमच्या इथे जास्त मसाले वगैरे आवडत नाही म्हणून आम्ही एकदम सिंपल अशी भाजी करतो, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्येच तुम्ही कोथिंबीर टाका, म्हणजे चव पण चांगली लागते. बघू शकता किती छान दिसते, खायला तर किती छान लागत असेल. आणि भाज्या कुठल्याही सिंपलच करायच्या, छान लागतात. त्याच्यानंतर आपण मसाले घालणार आहोत. आता त्याच्यामध्ये मी फर्स्ट हळद टाकलेली आहे, नंतर तिखट टाकलं आहे. तुम्ही धनेपूड पण टाकू शकता. आम्ही धनेपूड वगैरे मी कुठलेच मसाले टाकत नाही जास्त, कधीतरी टाकते, पण शक्यतो सिंपलच अशी भाजी करते मी. आता तुम्ही बघू शकता खूप असं सगळं एकत्र करून घ्यायचं. ही लाल तिखट पण मी घरीच केलेलं आहे. आणि कसं केलेलं नेक्स्ट टाईम मी तुम्हाला, जेव्हा माझं लाल तिखट संपल तेव्हा तुम्हाला नक्की रेसिपी शेअर करेल मी. बघू शकता असं मस्त एकजीव आणि चांगलं परतलं की चांगलीच भाजी लागते. आणि आता आपण जे अख्खा मसूर जे आपण शिजून घेतलेला आहे त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून मी आणखीन पाणी ॲड करून मी अख्खा मसूर हे केलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. काहीही वेगळी भाजी नाही आहे, एकदम सोपी आणि सिंपल आणि खूप टेस्टी लागणारी भाजी आहे ही. आणि खूप त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे अजिबात टाकायचे नाही, अख्खा मसूरमध्ये शेंगदाणे अजिबात टाकायचे नाही. तुम्ही जे ते अख्खा मसूर आहे ना, जर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक केले ना थोडेसे, काही सगट आणि काही बारीक करून टाकले ना तर आणखीनच भारी लागतं, म्हणजे शेंगदाण्याची गरज नाही. आणि अख्खा मसूरला शेंगदाणे घालतच नाही आपण. आणि तुम्ही बघू शकता खूपच छान आणि स्वादिष्ट अशी भाजी आम्ही कायमच करतो. म्हटलं तुमच्यासमोर पण तुम्हाला पण रेसिपी शेअर करावी आणि तुम्ही पण खा.
आणि नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चांगली गदगद अशी उकळी येऊ द्यायची, छान लागते. आणि अशी होती माझी अख्खा मसूरची भाजी. आणि तुम्ही ती बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता, पराठ्यासोबत म्हणजे खाऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.